आत्मा कसं सहाय्य करेल आम्हाला आमच्या जुन्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा म्हणजे फक्त आम्ही सामर्थ्यापुरतं मर्यादित घेतो, पण पवित्र आत्म्याचं कार्य जीवन बदलणं आहे. येस. काय करणं आहे? जीवन बदलणं. आणि जीवन बदलणं महत्वाचं आहे. कारण आज प्रत्येक जणाला आपल्या जीवनात असा व्यक्ती पाहिजे जो समंजस पाहिजे. कसा पाहिजे? समंजस पाहिजे. समंजस पाहिजे, प्रेमळ पाहिजे, क्षमा करणारा पाहिजे, घेऊन चालणारा पाहिजे. तुम्हाला कसा व्यक्ती पाहिजे तुमच्या लाईफमध्ये? सगळे बोला, कसा पाहिजे? समंजस. नातेवाईक कसे पाहिजेत? समंजस. सगळ्यांना असं वाटतं का माझ्या जीवनात असे लोक असावेत ना का ते समजदार असावे, त्यांच्यात प्रेम असावं, Yes. ते एकमेकांना घेऊन चालणारे असावे. आणि प्रत्येकाला तेच हवंय जेणेकरून जीवनामध्ये आनंद असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी जे आम्ही इच्छा करतो त्याप्रमाणे तसा स्वभाव, तशा गोष्टी आमच्या लोकात आम्हाला सापडत नाही. Yes. आणि त्याद्वारे आम्ही जगतोय, रोजचं चाललंय, कुठंतरी जीव कंटाळलाय. पण आज देव आम्हाला शिकवल का यातून आम्ही कसं बाहेर पडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्हाला वाटतं का माझ्या लाईफमध्ये समंजस व्यक्ती पाहिजे, त्या समोरच्याला पण वाटतं का तुझ्यामध्ये पण तो समंजसपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रत्येक व्यक्ती स्वतःला देवाच्या हातात सादर करल तर प्रत्येक व्यक्ती बदलल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक बदलल तर ऑटोमॅटिक प्रत्येकाचं मागणं पूर्ण होईल आणि परिवारामध्ये आनंद येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन परिवर्तनाबद्दल पण शिकवल. आजचं वचन आशीर्वाद तुम्हाला कसे भेटतील हे देखील प्रभू शिकवल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज आम्हाला शिकवायचंय का पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये का आवश्यक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पवित्र आत्मा पण परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. हा पवित्र आत्मा. पवित्र आत्मा पण जसा Yes. पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा पण परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो परमेश्वर आमच्यामध्ये येऊन राहावं ही त्याची इच्छा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता का पवित्र आत्मा आमच्यात आला पाहिजे हे समजणं खा गरजेचं आहे. Yes. मागचेच आपण शिकलो का देव म्हणतो मी जाईल आणि तुम्हासाठी कैवारी पाठवल. येस. कोण पाठवल? कैवारी पाठवल. म्हणजे पवित्र आत्मा मी तुम्हासाठी पाठवल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पवित्र आत्मा येऊन करतो काय हे आम्ही शिकणार आहोत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आम्हाला येशू समजतो, आम्ही प्रभूकडे येतो, आम्ही पश्चाताप करतो का प्रभू आता एक नवीन जीवन मी सुरुवात करल. पण अनेक वेळेस प्रभूकडे येऊन पण प्रभू येशू माहीत असून पण जीवन बदलत नाही. येस. काय बदलत नाही? जीवन बदलत नाही. आणि जीवन बदलण्यासाठी पवित्र आत्मा असणं किती आवश्यक आहे हे देव आम्हाला शिकवत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना येशू माहिती आहे येस. म्हणून इथं आलात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांनी बाप्तिस्मा पण घेतला चर्च. येस. पण महत्वाचं काय बदललं पाहिजे? जीवन बदललं पाहिजे. मग कळणार काय येशू भेटला. येस. आपल्या म्हणण्याने समजत नाही लोकांना येशू भेटला. Yes. जीवन बदलल्याने लोकांना कळतं का येशू भेटला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला रिझल्ट पाहिजे. काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे. रिझल्ट दिसल तर लोक ऍग्री करतील का हा विश्वासणारा आहे, Yes. हा ख्रिस्ती आहे आणि याला ख्रिस्त समजलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आज आपण शिकू रोमकरसपत्र काढू आपण. ठीक आहे. इथं शीर्षक असं आहे ख्रिस्ताशी एक असल्यामुळं पापापासून मुक्तता. कशापासून? पापापासून. सगळे बोला कशापासून? पापापासून. आता खालची वचन तुम्ही घरी जाऊन वाचा आणि त्यांनी त्याला सारांश दिला बाप्तिस्म्याचा. कसला? बाप्तिस्म्याचा. का ज्यास आम्ही बाप्तिस्मा घेतो ख्रिस्तामध्ये. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताच्या वधस्तंभात आमचं जुनं जीवन मारलं जातं आणि प्रभूच्या पुनरुत्थानात आमचा नवीन जन्म होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात का प्रभू येशू आमच्या पापा शापासाठी मरण पावला, मग आमचे पाप शाप काय झाले? निघून गेले. किती लोक विश्वास ठेवतात का प्रभू येशू परत उठला, येस. Yes. मग आम्ही पण येशू मध्ये नवीन जन्म घेतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मला सांगा तुमचा विश्वास आहे का येशू तुमच्या पापांसाठी मेला? येस आहे. मग तुमच्या पापांची काय झाली? क्षमा झाली. किती लोक विश्वास ठेवतात का येशू परत उठला? येस. उठला का? Yes, मग उठला. आमचं पण नवीन जीवनाची सुरुवात झाली. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु आम्ही विश्वास ठेवतो का माझी नवीन सुरुवात आहे, पण स्वभाव कोणता दिसतो? दिसतो. कोणता दिसतो? जुना स्वभाव. आणि हेच या ठिकाणी रोमकराच्या मंडळीला पाऊल सांगतो का Yes. बाप्तिस्मा जरी घेतला पण तुमचा स्वभाव बदलला पाहिजे, येस. तुमचं जीवन बदललं पाहिजे. आता काही वचन वाचू आपण 6व्या अध्याय आणि त्याचं रीड करू या ठिकाणी आपण 7 आणि 8 वचन. 7 वचन. कारण जो मेला तो पापापासून सुटून नाही ठरवलेला आहे. 8 वचन. आणि आपण ख्रिस्ताबरोबर जर मेलो तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू. हा मी इथं वाचतो कारण जो मेला तो पापापासून सुटून कसा झाला? न्याय ठरवला. आणि आपण ख्रिस्ताबरोबर जर मेलो
आपण त्याच्याबरोबर जिवंत राहू असा आपण विश्वास धरतो. प्रभू पापात उठला का न्यायीपणात उठला? न्यायीपणात मग उठला. आमचं पण जीवन कशात असलं पाहिजे? न्यायीपणात पण वास्तविक सत्य तसं दिसत नाही. का दिसत नाही? 12 आणि 13 वचन वाच. 12 वचन, यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या स्वाधीन व्हावे, अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. हा, आता पाऊल या ठिकाणी पाहतो, देवाचा सेवक पाऊल, का लोकांनी बाप्तिस्मा घेतला. काय घेतला? बाप्तिस्मा पण घेतला जीवन बदललेलं नाही. हा, तो काय सांगतो मी तुम्हासाठी वाचतो. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या स्वाधीन व्हावे, अशा प्रकारे पापाने तुमच्या मृत्यू शरीरात राज्य करू नये. मला सांगा, पाऊल मंडळीशी बोलतोय का बाहेरच्या लोकांशी बोलतोय? मंडळीशी बोलतोय. आपण कोण आहेत? मंडळी. कोणाचा स्वीकार केलाय? येशूचा पण स्वीकार. तो हे पाहतोय, तो काय म्हणतो? तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या स्वाधीन व्हावे, अशा प्रकारे पापाने तुमच्या मृत्यू शरीरात राज्य करू. म्हणजे बाप्तिस्मा घेऊन पण आमच्यात परत काय येऊ शकतं? पाप येऊ शकतं. सगळं बोला, काय येऊ शकतं? पाप पाप येऊ येतं. परत आमच्यामध्ये जो स्वभाव आहे तो परत आम्हाला त्या दैहिक गोष्टीकडे ओढल आणि त्याद्वारे आम्ही पापाला जन्म देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? येशू माहिती सर्वांना. येस. येशू माहित असता तो म्हणतो तुमच्या शरीरात कोणी राज्य करू नये. पापाने. सगळे बोला, कोणी? पापाने राज्य जसं करू मी नये. बाप्तिस्मा घेतला. काय घेतला? बाप्तिस्मा घेतो. आम्ही प्रभूचा अंगीकार केला. प्रभूच्या रक्ताद्वारे आमचे पाप धुतले गेले. काय धुतले गेले? पाप धुतले आणि आमचं गेले शरीर कुठं मारलं गेलं? प्रभूच्या क्रूसावर. पण त्याला असं म्हणायचं आहे का जर हे शरीर तुम्ही देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन करणार नाही तर पुन्हा हे शरीर पापाकडे जाणार. येस. ओके, एक उदाहरण घेतो. किती लोकांनी अशी पडीक जमीन पाहिली? जे शेती करतात त्यांच्यासाठी समाजासाठी बेस्ट आहे. जर ती शेतीची जमीन आहे ती तुम्ही स्वच्छ केली. काय केली? स्वच्छ केलं. स्वच्छ केली, सगळे काटे कुसळ काढले, पण त्या शेतीमध्ये जर तुम्ही काही लावलं नाही तिथे काय उगणार? काटे कुसळ उगणार. मग काटे लावले होते का? नव्हते लावले. म्हणजे तिचा गुणधर्म आहे येस. का वाईट आणायचं? जमिनीला तुम्ही कसं केलं? चांगलं स्वच्छ केलं. सगळे दगड काढले, धोंडे काढले, काटे काढले, गवत काढले, एकदम भूमी सुपीक केली. केली का नाही केली? Yes, केली. पण जर त्या भूमीत तुम्ही चांगलं बी पेरलं नाही तर ती भूमी काटे घेऊन येते. येस. काटे लावले का? नाही. म्हणजे देवाला असं म्हणायचं का मनुष्य पण कशातून घेतला? मातीतून. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही आत्मा राहणार नाही तर हे शरीर पुन्हा देहाच्या गोष्टी वळणार. येस. किती लोकांना समजतंय? माती कळती, भूमी कळती, आम्ही पण कशातून घेतलो? मातीतून. हा गुणधर्म आहे. येस. कमान कळतंय? जर तुम्ही आत्म्याच्या स्वाधीन होणार नाही, आत्मा घेणार नाही तर तुमच्यामध्ये देह परत उठणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप्तिस्मा घेतला, प्रभूच्या रक्ताद्वारे आमचे पाप धुतले गेले. आम्ही म्हणतो आमचं जुनं शरीर कुठं मेलं? क्रूसावर मेलं. पण निंदा आहेच, Yes. नावं ठेवणं आहे, व्यसन करणं आहे, व्यभिचार आहे. म्हणजे हे शरीरात तुम्ही काहीतरी पेरलं पाहिजे. येस. जमिनीत आपण काय करतो? बी. पेरतो. म्हणजे ती बी काय करती? गहू. मग ती काट्याने आणत ती फळ घेऊन येते. येस. आमेन. तसंच देवाची इच्छा आहे का आता हे शरीर जे प्रभूने रक्ताने शुद्ध केलं आणि आपला प्राण देऊन याला निर्मळ केलं, आता हे शरीर रिकामी राहू नये. याच्यात कोण आला पाहिजे? परमेश्वर. परमेश्वर. कशा स्वरूपात? पवित्र आत्म्या स्वरूपात. विषय कोणता आहे? पवित्र आत्म्या स्वरूपात. कोणत्या स्वरूपात? पवित्र जर आत्मा. पवित्र आत्मा येईल तर काटे कुसळ येणार नाही, देहाची कार्य येणार नाही, आत्म्याची फळं दिसतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? मी परत सांगतो. भूमी सुपीक केली. कशी केली? सुपी केली. सगळं काढलं, पण त्याच्यात काय पेरा? बी. बी पेराल तर पीक येणार. येस. जर बी पेरलं नाही तर काय येईल? काटे कुसळ येईल. मेहनत वाया जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जण बाप्तिस्मा घेतात पण त्याच्यात पवित्र आत्म्याचा बी पेरत नाही. येस. जस पवित्र आत्मा येईल देहाची कार्य नष्ट होतील. येस. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. आत्म्याची फळं तुमच्या माझ्यामध्ये दिसतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो आनंद आमच्या लोकांना पाहिजे तो 100% आनंद आमच्यामध्ये लोकांना सापडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना देहातून बाहेर पडायचंय? काय पाहिजे आमच्यात? पवित्र आत्मा काय पाहिजे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा पाहिजे. का पवित्र आत्मा पाहिजे? गलती करास पत्र काढा. आणि मी सांगतो की आत्म्याने चाला. काय लिहिलंय? म्हणजे तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करणार. हा, पुढे काय लिहिलंय? कारण देह आत्म्याविरोधात इच्छा करतो व आत्मा मग देह म्हणल चल व्यसन करू, पण आत्मा म्हणल चल प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. देह म्हणल चल पिक्चरला जाऊ, आत्मा म्हणल चल चर्चला जाऊ. प्रेज द लॉर्ड. देह म्हणल चल गप्पा गोष्टी करू, पण आत्मा म्हणल चल देवाची आराधना करू. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही आत्म्याला स्वीकाराल, देहाचा विरोध तुम्ही करणार. येस. आता तुम्हाला मस्त वाटतं, पण तुम्हाला असं दिसतं का मी इच्छा करतो, काय करतो, इच्छा करतो. पण माझ्याकडून होत नाही. येस. म्हणजे अनेक लोकांना वाटतं चर्चला यावं तरी येत नाहीत. येस. इच्छा आहे कुठे यावं चर्चला पण यावं. होत नाही. Yes. इच्छा आहे का प्रार्थना करावी पण होत नाही. इच्छा आहे का चांगलं जगावं, कसं जगावं, चांगलं जगावं. माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असं वाटतं, जाणीव होती का मी चुकतोय, इच्छा मच करतो, पण असं कळतं का रे मी तरी वायफटच वागतोय. येस. मग असं का होतं, तुझ्या देहाला तुला अडवायला कुणीतरी पाहिजे. येस. आणि बायबल सांगतं ज्यास पवित्र आत्मा येईल तो तुमच्या देहाचा विरोध करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग 100% जे काही देहातून येतं त्या प्रत्येक गोष्टीवर पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल आणि बाहेर काढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय, फक्त येशूत येणं पुष्कळ नाही, आता काय पाहिजे, पवित्र आत्मा. जोरात बोला, काय पाहिजे, पवित्र आत्मा पाहिजे. तुम्हाला कुणीतरी नियंत्रित करणारं पाहिजे. येस. कुणीतरी वारंवार, जसं मी तुमच्याशी बोलतोय ना आता, असं दिवसामध्ये रोज तुमच्या बरोबर 6 दिवस झालं पाहिजे. येस. किती दिवस, 6 दिवस. एक दिवस चर्च तुमची काळजी घेत आहे, पण 6 दिवस तुम्ही पवित्र आत्म्याच्या स्वाधीन पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्र आत्म्यात तुम्ही स्वाधीन जाल, तो देहापासून तुम्हाला अडवणार. येस. ज्याही वेळेस निंदा येईल तो म्हणाल नको हे देवाला आवडत नाही. ज्याही वेळेस मुखात शिव्या येतील पवित्र आत्मा म्हणाल नाही हे शब्द मुखात हे मुख देवाच्या गौरवासाठी हे शब्द तू बोलायचे नाही. ज्याही वेळेस देह काही ना काही करल आत्मा तुम्हाला अडवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 100% आत्मा आत्म्याच्या गोष्टी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा म्हणाल प्रार्थना कर, आत्मा म्हणाल समंजस हो, आत्मा म्हणाल प्रेम दाखव आणि तुमचा स्वभाव बदलल आणि देवाची महिमा होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा पुढे काय लिहिलं आपण रीड करू त्याच्यामध्ये. हा रीड कर. 22 वचन. आणि आत्म्याचे फळ हे आहे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा. 23 वचन. हा एक मिनिट, कसली फळ आहेत, आत्म्याचे फळ. सगळे बोला कसली फळ आहेत. आत्म्याचे फळ. बायबल सांगते आत्मा येईल तुमच्यामध्ये प्रीती येणार, येस. तुमच्यामध्ये आनंद येईल, Yes. तुमच्यामध्ये शांती येणार. काय येणार, शांती येणार. येणार. जे काही तुमचं मन घाबर आहे अस्थिर आहे लगेच घाबरतं, पण आत्मा तुम्हाला शांती देणार, कारण देव तुझ्या बरोबर आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक पटकन घाबरे होतात. कसे होतात, पटकन घाबरे. शांती नाही, थोडं काय झालं का बेचैन, का Yes. बेचैन आहे, तुला काही नाहीये. शांती नाही. आत्मा असेल तुझं मन स्थिर राहणार. येस. आमेन. जरी लाख मोठं संकट असेल पण आत्मा तुला धैर्य देईल येस. का देव तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नको. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय का ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता आणि इंद्रियदमन. येस. म्हणजे तुझ्या शरीरावर तुला नियंत्रण येणार. येस. इंद्रियदमन म्हणजे काय, नियंत्रण कशावर? शरीरावर. शरीरावर. शरीरावर कंट्रोल, येस. जिभेवर कंट्रोल, कानावर कंट्रोल, मुखावर कंट्रोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनाच्या पापमय इच्छावर काय, कंट्रोल. आणि ऑटोमॅटिक हे चेंजेस लोकांना दिसतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जो परिवार आमच्यामुळे त्रस्त आहे तो आमच्यामुळे आनंदी होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी तुम्ही इच्छा करता का मी आत्म्यात वाढावं, देवाची सेवा करावी, हे फळं असतील तर देव तुमच्याकडून आपलं काम करून घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा ही फळं माझ्यात नाहीये आणि मला कोणाचं काम करायचंय, देवाचं काम. लोक पहिले काय बघतात, फळ पाहतात. सगळे बोला काय पाहतात, फळ पाहतात. फळ नसेल ना तर लोक तुमच्या आशीर्वाद, तुमच्या वरदानावर संशय धरतील. Yes. काय धरतील, संशय. कारण जर तुम्हाला आत्मा चालवतो तर आत्म्याची फळं पण दिसली पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा येईल, माझं लाईफ बदलून जाईल. येस. माझ्या जिभेवर कंट्रोल, वागण्यावर कंट्रोल, जे कुटुंबाला हवंय ना ते माझ्यामध्ये दिसलच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला काय पाहिजे, पवित्र आत्मा सगळे बोला पाहिजे. काय पाहिजे, पवित्र आत्मा उपास पाहिजे. करायचा आहे, रात्रीपर्यंत ठरतं काय करायचं, उपास करायचा. सकाळी एक बेल वाजती, उपास करायचा आहे, पण थोड्या वेळानंतर असं वाटतं नको नको नाही होणार. म्हणजे देह कसा आहे तुझ्यावर हवी हवी, आहे. पण आत्मा असेल तर देह तुला बळ देणार. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय, आत्मा आला ना तुम्हाला ताकद भेटणार, Yes, amen. ऊर्जा भेटेल आतून, आणि तुम्हाला तो पडू देणार नाही पण देवाच्या महिमेची तो पुढे घेऊन जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाच 23. 23 वचन. लीनता, इंद्रिय दमन अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. पुढं 24 वचन. आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला त्याचे मनोविकार आणि वासना यांसुद्धा वधस्तंभी दिले आहे. हा 25. 25 वचन. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. हा कशाने जगतो आपण, आत्म्याने जगतो. पण जगण्यासाठी पहिले मला काय पाहिजे,
आत्मा पाहिजे. काय पाहिजे? आत्मा हा पाहिजे. पवित्र आत्मा आम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. Yes. जस पवित्र आत्मा येईल ना, तुमची जी स्पिरिच्युअल लेवल आहे, आध्यात्मिक जी क्षमता आहे, प्रभू ती वाढवणार. येस हालेलुया. 100% तुमच्या लाईफवर कंट्रोल येईल. येस हे डोळे पाप मागतात, काय मागतात? पाप. पण पवित्र आत्मा येईल ना, डोळ्यांवर गळ घालन. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मनात तुम्ही कुठं पाप करताना जग तुम्हाला पकडणार नाही, पण पवित्र आत्मा 2 मिनिटात तुम्हाला पकडणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना समजतंय? तुम्ही लोकांना चुकू शकता, पण देवाच्या आत्म्याला चुकू शकत नाही. Yes. आणि देवाचा आत्मा जर तुमच्या ठाई असेल तर तो तुम्हाला जागृत करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की आम्हा सर्वांना काय भेटला पाहिजे? पवित्र आत्मा भेटला म्हणजे आमचं पाहिजे. लाईफ बदलल. येस हालेलुया. किती लोकांना समजतंय? आज हे देवाचं कार्य आहे. आम्हाला फक्त इथलं जीवन जगायचं नाही, तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात जायचं. येस आमेन. पुढे जायचंय. स्वर्गाच्या आणि राज्यात त्यासाठी हे जीवन घेऊन आम्ही जाऊ शकत नाही. Yes. ते जीवन जे देवाला आवडणार आहे. येस आमेन. म्हणून तो म्हणतो आत्म्याचे लोक आत्म्याने चालले पाहिजे. Yes. आणि आत्मा देहाची इच्छा करत नाही, आत्मा आत्म्याची इच्छा करतो आणि पित्याचा आनंद शोधतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाचा आनंद पुढे झाला पाहिजे? पित्याचा. त्याचा आनंद. मग त्यासाठी मला काय भेटला पाहिजे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा येईल, तो कैवरी आहे. येस तो माझ्या अशक्तपणात मला काय करतो? सशक्त आणि तो करतो. मला पुढे घेऊन चालतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना कराच का मला हा पवित्र आत्मा भेटला पाहिजे. येस येस तो माझ्या बरोबर आहे, पण त्याने माझ्यामध्ये असावं. येस आणि एकदा काय येईल, लाईफ बदलून जायचे. येस आमेन किती लोक आमीन म्हणतात? आमेन. आमेन शिष्य साधे होते, झोपणारे होते, मोठा कोण छोटा कोण वाद करणारे होते. पवित्र आत्मा आल्यानंतर त्यांच्यामध्ये या साध्या गोष्टी राहिल्या, नाही. ते लोक वाढले आणि त्यांच्याद्वारे प्रभूने पूर्ण जगामध्ये संजीवन आणलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशामुळे झालं? पवित्र आत्मा. कशामुळे झालं? पवित्र आत्मा. आत्म्यामुळे. ते म्हणतो जोपर्यंत वरतून पवित्र आत्मा येत नाही तोपर्यंत नगर काय करू नका. सोडू नका. पवित्र आत्मा एवढा आवश्यक आहे. जास्त तो येईल ना, तुमची स्थिती तशी राहणार नाही. 100% देव ते बदलून टाकत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सर्वांना वाटतं की माझ्या लाईफमध्ये चांगले लोक पाहिजे. तू पण चांगलं बन. तू पण कसं बन? चांगलं. मग कसं चांगलं बनशील? तू आपल्यात आत्मा घे, तू बदलशील, ऑटोमॅटिक सगळे बदलतील. येस Yes, आमेन. amen. सुरुवात दुसऱ्यापासून नाही, सुरुवात. स्वतःपासून. अनेक लोक परिवर्तन पाहतात, पण कोणात? दुसऱ्यात. दुसऱ्यात म्हणून होत नाही. येस त्याला बदलायचं नाही, पहिले मला बदलायचं. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही स्वतःला देवाला सादर कराल ना, ऑटोमॅटिक बाहेरच्या गोष्टी प्रभू बदलून टाकतात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज चर्च रिकामी जायचं नाही. आज प्रार्थना आहे का मला काय पाहिजे? पवित्र आत्मा. आत्मा मिळाला का लाईफ बदलून जाईल. येस आमेन. amen. तुमचं आध्यात्मिक जीवन स्ट्रॉंग होईल. तुमच्या शरीरावर, तुमच्या इच्छांवर पवित्र आत्म्याचा कंट्रोल घेणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अनेक वेळेस सांगतो का, मोबाईल घेताना आपण घेऊन बसतो, सोडताना सुटतो का? नाही. काय नाही आमच्यावर कंट्रोल. कंट्रोल कंट्रोल नाहीये. कंट्रोल त्याच्यावर येईल ज्याच्याकडे आत्मा आहे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो आत्म्यात आहे तो त्याच्या वशीकरणात येणार नाही. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक बेस्ट एक्झाम्पल आहे, लोकांकडून काय सुटत नाही आज. मोबाईल. तुम्हाला ते अट्रॅक्ट करतं. काय करतं? अट्रॅक्ट. तुम्ही ठरवता 5 मिनिटं बघाल, त्यानंतर बघणार नाही. पण ज्याच तुम्ही एंटर होता, तुम्हाला बाहेर पडता नाही येत. येस म्हणजे तुमच्या देहात तुम्ही कसे आहेत? कमकुवत. अशक्त आहेत. पण ज्यास पवित्र आत्मा येईल ना, तुमच्या इंद्रिय दमन कंट्रोलमध्ये असते. येस तुम्ही म्हणताल नाही हे सैतानी आहे, हे जास्त वेळ ओढणार आहे, हे देवापासून दूर घेऊन जाणार आहे, तुम्ही पटकन त्यातून बाहेर पडणार. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे चर्च, आम्ही पटकन बाहेर पडलं पाहिजे. Yes. आणि कोणाचा गौरव झाला पाहिजे? देवाचा देवाचा गौरव. गौरव. तुमचं लाईफ चेंज होऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक जण देवाकडे काय करा का मला काय भेटला पाहिजे. पवित्र आत्मा. कारण एकदा का होली स्पिरिट मिळाला, मी तसा राहणार नाही, माझं लाईफ प्रभू चेंज करून टाकणार. Yes. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आमची ओळख पण कशाद्वारे होती? पवित्र आत्म्याद्वारे. नाही, स्वभावाद्वारे. कशाद्वारे? फळांद्वारे. ओके, एक एक्झाम्पल घेतो. समजा कोणती लहान लेकरं तुमच्या नातेवाईकाचे बघतात, लहान लेकरं, तुम्ही कशाने ओळखतात कोणाचा मुलगा आहे मुलगी? त्याच्या गुणांद्वारे. चेहऱ्याद्वारे. कशाद्वारे? चेहऱ्याद्वारे. गुणाद्वारे कसं कळणार? मोठे झालं कळतील, टॅलेंट असेल वाजवायचं तर. 90% कसं ओळखतो आम्ही? चेहऱ्यामुळे चेहऱ्याद्वारे. अरे आईसारखा दिसतोय, बापासारखा दिसतोय. कशाने ओळखता? चेहरा. आता आमच्या बापाचा चेहरा दिसत नाही, मग आम्हाला कसं ओळखतील? आमच्या बापाचे काय दिसतात? गुण दिसतात. येस नाही कळलं अजून? येस जगामध्ये जर आमची ओळख झाली लेकरांची तर चेहऱ्याद्वारे करतील, पण आत्मिकरित्या जर विचार केला माझ्या परमेश्वराचा तर माझा प्रभूचा चेहरा दिसत नाही. पण माझ्या प्रभूचे गुण दिसतात. येस येस
मग तुमची माझी ओळख व्हायची असेल चेहऱ्याने होणार नाही, गुणांद्वारे ओळख होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा कोणाचा मुलगा आहे? परमेश्वराचा. परमेश्वराचा. हा कोणाची मुलगी आहे? परमेश्वराची. मग गुण पाहिजे ना चर्च. येस. येस. म्हणून देवाने आपला चेहरा झाकला. आपला चेहरा प्रभू प्रगट करत नाही. आपण पाहू त्या महिमेत गेल्यानंतर परमेश्वराला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या स्थितीत आम्ही देवाला प्रत्यक्षात पाहू शकत नाही, पण लोकांनी ओळखावं आम्ही कोणाची लेकरं आहेत. देवाची देवाची लेकरं. लेकरं. मग चेहऱ्याने ओळखणार नाही, आत्मिक गुणांनी येस. हे प्रभूचं लेकरू आहे म्हणून. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, किती लोकांना कळतंय? ओळख झाली पाहिजे. इझिकेलच्या पुस्तकात प्रभू काय म्हणतो, वाच बरं. इझिकेलचं पुस्तक 37 अध्याय आणि 28 वचन. हा रीड करू आपण. हा इथं रीड कर स्क्रीनवर शिमोन. आणि माझे पवित्र शास्त्र यांच्यामध्ये सदा सरोकार राहीन. ओके, तर इथे दिसत नाही, मी रीड करतो. आणि माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदा सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्र जाणतील की मी यहोवा इस्रायलला पवित्र करतो. आता याचं प्रगटीकरण शिकू. इथे काय लिहिलंय? आणि माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदा सर्वकाळ राहील. म्हणजे परमेश्वर म्हणतो का मी तुमच्यामध्ये काय करेल? मी तुमच्यामध्ये राहील. जस्ट मी तुमच्यामध्ये राहील तेव्हा राष्ट्राचे लोक जाणतील का यांचा देव पवित्र करणार आहे. कोण राहिला येईल? कमान परत पकडा. कोण राहिला येईल? परमेश्वर. जस्ट मी तुमच्यामध्ये राहिले राष्ट्राचे लोक ओळखतील. येस. कोणते लोक? राष्ट्राचे लोक. मग हा परमेश्वर आमच्यात राहायला आला पाहिजे, म्हणजे लोकांनी ओळखलं पाहिजे काही विश्वासणारे ते Yes, ख्रिस्ती आहेत. प्रेज द लॉर्ड. कोण राहायला आला पाहिजे? प्रभू राहायला आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमच्या आध्यात्मिक गुणाद्वारे आमची ओळख होणार, Yes. चेहऱ्याद्वारे नाही. म्हणून प्रभूचा चेहरा आम्हाला दिसत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. परमेश्वराने आपले गुण या पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केले. आपला स्वभाव देवाने भरपूर प्रगट केला, जेणेकरून त्यासारखं आम्ही व्हावे, लोकांना कळावं. हा तर येशूचा आहे. येस. हा तर येशूचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कोणाचे आहेत? येशूचे आहो. कसं सिद्ध करणार? गुणाद्वारे. गुणांद्वारे. कशाद्वारे? गुणांद्वारे. आणि ते गुण येण्यासाठी मला काय पाहिजे? पवित्र आत्मा का? पाहिजे. कारण मी प्रयत्न करतो पण माझ्याकडून होत नाही. म्हणजे पवित्र आत्मा येईल ना, 100% बदलावायला सुरुवात होईल. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तुम्हाला देहाला नाही म्हणता येत नाही, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही तिथं स्पष्टपणे नाही म्हणणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण मी नेहमी घेतो की सैतान काय करतो, अशा ठिकाणी पकडतो जिथं आम्हाला नाही म्हणता येत नाही. कुठं पकडतो? नाही म्हणता येत. नातेसंबंधात जिथं आम्हाला काय नाही म्हणता येत. नाही म्हणत आहेत. म्हणजे नातं आमच्यावर काय झालं, हावी झालं. पण ज्याला पवित्र आत्मा असतो ना, तो नातं हावी होऊ देत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याला नाही म्हणता येतं का नाही, हे देवाला आवडणार नाही, मी हे स्वीकारत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, सिंपल एक्झाम्पल घेतो. आदम आणि हवा. हवेने काय खाल्लं? फळ खाल्लं. आदम तिला म्हणला पाहिजे मी खाणार, नाही. म्हणलं का नाही? नाही. नाही. नातं काय झालं? जपलं. जपलं. हावी झालं. कमान कळतंय? शमशोन आणि दलाईला सांगितलं पाहिजे होतं की त्याला रहस्य, नाही. पण तिचं नातं काय झालं? हावी हावी झालं. झालं. नातं तुमच्यावर हावी होतं आणि तुमच्याकडून देहाच्या गोष्टी करून घेतं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ज्याला पवित्र आत्मा असतो तो कोणतंच नातं, कोणतीच गोष्ट स्वतःला हावी होऊ देत नाही. तो स्टँड घेतो का नाही, हे देवाला आवडत नाही, मी हे करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा भेटणं फार गरजेचं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचा उद्देशच आहे का बाबा मी तुम्हाला पापांतून तो बाहेर काढलं, पण तुमच्या सवयीतून मला तुम्हाला बाहेर काढायचं. येस. कशातून? सवयीतून. ओके. देवाचं रक्त आम्हाला काय करतं? शुद्ध पवित्र करतं. कशापासून? पापापासून. पण पाप कशामुळे होतं? देह. म्हणजे यांनी फक्त देहाच्या परिणामापासून मला शुद्ध केलं, देहापासून मोकळं नाही केलं. येस. येस. नाही कळलं? परत जाऊ आपण. रक्त काय करतं? शुद्ध पवित्र करतं. कशापासून? पापापासून. पण पाप कशामुळे होतं? देहामुळं. मग हे तर फक्त पापावर काम करणार आहे. येस. देहावर काम करणारा कोण आहे? पवित्र आत्मा. कळतंय चर्च? येस. हे फक्त परिणामावर काम करतं. येस. देहाद्वारे काय उत्पन्न होतं? पाप. पाप. मग हे फक्त काय शुद्ध करतं? पाप शुद्ध पाप शुद्ध करतं. फक्त पाप करतं. शुद्ध करणार आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्याच्यामुळे पाप उत्पन्न होतात त्याला कोण शुद्ध करेल? येस. पवित्र येस. आत्मा. पवित्र आत्मा. कम ऑन. कळतंय? येस. नाही समजलं अजून? समजलं. ओके. तुम्ही चांगले कपडे घालून आले, मुलांना पण घालून आले. रोज कपडे धुता का मुलांचे? येस. येस.
धुता चर्च? येस. तुम्ही रोज कपडे धुता? काय धुता? कपडे का रोज कपडे कसे होतात? खराब होता. खराब होतात. पण जर तुम्ही मुलांच्या सवयीवर काम केलं ना, कपडे घाण व्हायचं कमी होणार. येस. येस. तुमचा जोर फक्त कुठं लागलाय? हे कपड्यांना. ब्रश घास घास, आणा दगड, आपट 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 आपट. पण जो घाण करतो त्याला कोण आपटणार? येस. हा साबण बरोबर नाही, तो साबण बरोबर नाही, मी याच्यात बरोबर नाही निघत, त्याच्यात बरोबर नाही निघत. अरे जो घाण करतो त्याला कोण निपटणार आहे? येस. पण आम्हाला इंटरेस्ट आहे कशामध्ये? घास. पण जर त्याला म्हणलो बेटा घाण नको करू, तुझी मेहनत वाचणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्त पापापासून काय करतं? शुद्ध पण करतं. पाप होतं कशामुळं? देहामुळं. देहामुळं. मग या देहाला कोण अडवणार? येस. ज्यास देहाला पवित्र आत्मा अडवल तर पाप पण होणार नाही आणि Yes. शुद्ध व्हायची गरज पडणार नाही. Yes. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा पाहिजे जो आम्हाला दैहिकरित्या शुद्ध करतो. येस आमेन. कसं? दैहिकरित्या. दैहिकरित्या. काढू दुसरे ग्रंथी पत्र. आणि तुम्हातले कित्येक तसे होते, तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात हा. धुतलेले. कशात धुतलेत? आत्म्यात. आत्म्यात. मी तर म्हणलो रक्त आम्हाला काय करतं? शुद्ध शुद्ध पवित्र. करतं. पण पवित्र आत्मा काय धुतो? आमचा आत्मा. देह. येस. नाही कळलं? येस. रक्त देहापासून उत्पन्न झालेल्या पापाला काय करतो? शुद्ध धुतो. करतो. आणि रक्ताद्वारे आमचे पाप क्षमा होतात. Yes. पण तो देह ज्याच्यामध्ये खोडकर स्वभाव आहे, Yes. त्याच्याकडे पापाची इच्छा आहे, त्याला कोण Yes. शुद्ध करतं? आत्मा. पवित्र आत्मा. कारण आत्मा देहाचा विरोध करतो. Yes. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला काय भेटला पाहिजे? पवित्र पवित्र आत्मा. आत्मा. हा पवित्र आत्मा देहाला विटाळण्यापासून वाचवणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आम्ही फक्त क्लेम करतो देवा तुझ्या अतिपवित्र रक्ताखाली येतो. ते म्हणतो रोज येतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज या अतिपवित्र रक्ताखाली शुद्ध होऊन रोज काय करत राहा? पाप. पाप. कळत ना कळत माझ्याकडून काय झालं असेल? पाप झालं असल. पण पाप होतं कशामुळं? देहामुळं. मग कधी घे त्याला देहाला हातात, येस. कधी लक्ष टाक का काय गडबड होती. नाही तर या प्रार्थनेद्वारे मी स्वतःला सरेंडर करतो का नाही प्रभू कळत ना कळत आमच्याकडून काही पाप झालं असतं तर आम्हाला काय कर. क्षमा कर. म्हणजे ब्लडद्वारे फक्त क्षमा व्हायचं पण देहाची कामं थांबवायची. नाही. नाही. मग ती कामं कधी थांबणार? ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल तुम्ही आत्म्याने धुतले जाल. येस. येस. आमेन. कशाने? आत्म्याने. धुतले. आणि आत्मा तुम्हाला गळ घालल काही करायचं नाही हे देवाला न आवडणार आहे इथं नियंत्रण आण तिथं आमचं लाईफ बदलच. येस येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं रक्त गरजेचं आहे पाप शुद्ध होण्यासाठी तसं आत्मा गरजेचा आहे देहा शुद्ध होण्यासाठी. येस आमेन. हालेलुया. का? कारण आत्मा विरोध करणार कसला? देहाचा. कसला? देहाचा. जे आम्ही म्हणतो नाही करू नका तो तुमचा आत्मा तुम्हाला तुमच्यातून साक्ष देईल हे मला करायचं नाही हे देवाला आवडणार आहे. येस येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तुमच्या इच्छा तुमच्यावर प्रबळ होतील आणि त्या परत तुम्हाला पापाच्या स्वाधीन करतील. येस. येस. कमान बाहेर पडायचं का पापात राहायचं? बाहेर पडायचं. कधी कधी पाप केल्यानंतर थोड्या वेळ जाणीव होती मग असं वाटतं प्रभू जाऊ दे मी तुझ्या योग्यतेच नाही. कसं नाही मी योग्यतेचा. असं होतं ना आपल्याला मस्त वाटतं देवासाठी जगावं आणि परत तेच करून गेलो जे नाही करायचं थोड्या वेळानंतर कळतं. कधी? थोड्या वेळानं. अरे काय प्रभू न ठरवलं होतं नाही करायचं तेच जाऊ दे प्रभू माझ्याकडून नाही होणार बाबा माझ्याकडून नाही होणार. का? कारण मी म्हणतो मी करणार नाही मी तेच करतो प्रभू मग तुला तर विटेल माझं मी काहीच कामाचा नाही परमेश्वर मी इच्छा 10 वेळेस करतो प्रार्थना करतो आणि मी तेच करतो. अरे असं का तू करतो? तुला आत्मा पाहिजे. येस. यातून मी गेलोच मलाही वाटायचं प्रभू नाही होणार आपल्याकडून. काय? प्रार्थना करतो सकाळी रात्री प्रार्थना करतो ट्रेनमध्ये परत भांडणं करून जातो ऑफिस. मला वाटतं प्रभू नाही होणार आपल्याकडून. का? तसं जीवन मी जगत नाही जसं तुझं वचन सांगतं. Yes. मी इच्छा करतो पण माझ्यावर नियंत्रण नाही. पण मग मला कळलं आत्मा आला तर नियंत्रण येणार. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आत्मा तुम्हाला सोडणार नाही तर तुम्हाला पूर्ण करल देवाच्या गौरवासाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांना आपल्या देहातून बाहेर पडायचंय आज पवित्र आत्मा घ्यायच. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पवित्र आत्मा येईल तुम्ही बाहेर पडणार. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जस तुम्ही बाहेर पडाल आत्म्याची फळं दिसतील तर आशीर्वाद पण येणार. येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा मुख्य उद्देश चर्चवर हाच आहे का त्यांच्यात आत्म्याची फळं दिसली पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देवाने चर्च स्थापित केलेत? बाप्तिस्मा घेऊन म्हणलं पाहिजे जा आता जागा तुमचं. येस. का चर्च स्थापित केले परमेश्वराने? का दर रविवारी आम्ही इथे येतो? नाही तर काय केलं पाहिजे होतं? जा लोकांना पश्चातापाची घोषणा करा बाप्तिस्मा द्या आणि म्हणा जा का तुमचं. असं आहे का? नाही. प्रभूने काय उभे केले? चर्च. चर्च. का?
शुद्धीकरण झाल्यानंतर यांची पवित्रता राखून ठेवण्याचं काम चर्चचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या चर्चमध्ये प्रत्येक आठवडी चेक करण्यात येतं टायरमध्ये हवा बरोबर आहे का, इंजिन बरोबर चाललंय का, कशाच पेट्रोल खातंय, ही सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे, म्हणजे ही गाडी पुढेपर्यंत जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला मध्ये थांबायचं नाही. आम्ही इस्रायल सारखे आहोत. मिस्रातून तर बाहेर पडलो, पण अरण्यातून बाहेर पडा ना. येस. येस येस. कशातून बाहेर पडलो? मिस्रातून बाहेर हे पडलो. अरण्य काय? अरण्य. या अरण्यातून बाहेर तो कनान, त्या स्वर्गात जायचं आहे आम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे म्हणतात येशू येणार आहे, पण येशू कुठे येतोय? येस. आता बॉम्ब पडला, अरे येशू येणार, अरे नाही येणार. तो म्हणतो स्क्रॅप माल घेऊन जाऊन काय करणार? माल तयार तर पाहिजे ना यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना रिप्लेस केलंय, जे लुसिफर पडला, जे आराधक पडले, आम्ही रिप्लेसमेंट आहे काय? रिप्लेसमेंट. मग रिप्लेसमेंट तशीच पाहिजे का चांगली पाहिजे? चांगली पाहिजे. पण ही रिप्लेसमेंट तयार होत नाही. ही मिस्रातून तर बाहेर पडली, पण अरण्यात ही एन्जॉय करू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण अरण्यात पाणी, मानना सगळं फुकट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फुकट मानण्यात खूप एन्जॉय घेतात. पुढे जायलाच नको म्हणतात. तुम्ही ज्या स्वभावातून बाहेर पडणार, कनान येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कनान म्हणजे ब्लेसिंग्स आहेत. येस. कनान म्हणजे ब्लेसिंग आहे. Blessing. आज आशीर्वाद का लांबतायत? कारण आम्ही देहातून बाहेर पडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेतो समजण्यासाठी. हा विषय आम्हाला कळावं आणि फिरून मी आशीर्वादाकडे येणार आहे. कारण आम्हाला वाटतं सगळ्यातून महत्वाचं काय? आशीर्वाद. आशीर्वाद. येतो आशीर्वादाकडे, पण आत्म्याशी कसा कनेक्ट आहे आशीर्वाद ते तुम्हाला कळल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येत नाहीये, तर पवित्र आत्मा मिसिंग आहे. येस. पवित्र आत्मा, मिसिंग Missing आहे. आहे. पवित्र आत्म्याचं काम तुमच्यामध्ये मिसिंग आहे. Yes. म्हणजे पवित्र आत्म्याचं काम तुमच्यात मिसिंग राहणार, आशीर्वाद पण लांब राहणार. येस. आता हे आपण एक्झाम्पल घेऊ समजण्यासाठी. प्लीज 2 जण पुढे या. सगळ्यांना दिसतंय? येस. मी बी त्या साईडला दिसत नसेल. इस्रायल आहे, कुठं आहे ते? मिस्रामध्ये. मिस्रामध्ये. इस्रायल आहे, कुठं आहे? अरण्यामध्ये. इकडे यार्देन आहे काय? यार्देन. आणि यार्देनच्या पलीकडे काय? कनान. जोरात बोला काय? कनान आहे. का म्हणून बायबल वाचत नाहीत. इस्रायल आहे काय? इस्रायल आहे. कुठं आहे? मिस्रामध्ये. मिस्राचा अर्थ सांगितला. मिस्र म्हणजे बंधन. बंधन. इथून निघाले, कुठं आले? अरण्यात आले. अरण्यात. ठीक आहे. किती वर्ष लागले? 40 वर्ष. नंतर काय दुभागलं? यार्देन. आणि यार्देनच्या पलीकडे काय? कनान. कनान. ठीक आहे. आता पहा आत्मिक अर्थ परमेश्वर काय आम्हाला शिकवतो. इस्रायलनी हाक मारली आणि प्रभूने ऐकली आणि Yes. मोशेला पाठवलं. आणि काही दिवसातच, वर्षात नाही, काही दिवसात परमेश्वराने त्यांना तिथून काय केलं? बाहेर बाहेर काढलं. बाहेर काढलं. समुद्र दुभागला आणि ते कुठं आले? बाहेर. अरण्यात बाहेर आले. आले. आता मला सांगा, मोशे नंतर किती? मोशे नंतर जस प्रभूला तरी हाक मारली, मोशे आला, काही दिवसात, कशात? काही काही दिवसात काही दिवसात देव बंधनातून काय करतो? बाहेर काढतो. पण या अरण्यात प्रभूने किती वर्ष ठेवलं? 40 वर्ष. 40 वर्ष. कमाल कळतं? येस. का 40 वर्ष ठेवलं प्रभूनी? लांब होतं का ते गाव? नाही. मग असं अभ्यासक म्हणतात 11 ते 14 दिवस. किती? 11 ते 14 परमेश्वर म्हणतो बंधनातून बाहेर काढायला वेळ लागत नाही, मिस्रातून, शापातून Yes. बाहेर काढायला, पण स्वभावातून बाहेर काढायला मला 40 वर्ष लागली. येस. कशातून? स्वभावातून. पापातून, शापातून बाहेर काढायला वेळ लागत नाही. विश्वास ठेवला, रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध झाले, पण स्वभावातून बाहेर पडायला वेळ लागतो. येस. आणि म्हणून हा प्रवास त्यांचा काय झाला? लांबला. आणि असं तुम्ही बायबल वाचा, यार्देनकडे आले, यार्देन दुभागली, आणि ते म्हणतो मिस्री हा बट्टा, काय शब्द वापरला? मिस्री नावाचा हा बट्टा. पट्टा तुमच्यावर मी काढला. येस. कधी? 40 दिवसानंतर. कधी? 40 वर्षानंतर. तिथून बाहेर पडले, पण मिस्री हा बट्टा गेला नव्हता. का गेला नव्हता? बंधनातून तर निघाले, पण स्वभावातून नाही निघाले. येस. येस. कशातून बाहेर पडा? स्वभावातून. स्वभावातून बाहेर पडायचे. आणि स्वभावातून बाहेर पडण्याचं काम देवाचा आत्मा करतो. येस. येस. म्हणून देव त्यांच्यामध्ये होता का तुम्हाला मला स्वभावातून बाहेर काढायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आता आशीर्वादाबद्दल, आशीर्वादाकडे येतो. कुठं जायचंय? कनान मध्ये जायचं. दूध मध. येस. कोणता देश? दूधमध वाहणारा देश. दूध मध वाहतंय म्हणजे भरपूर हिरवळ आहे, मेंढरांना चारा आहे, म्हणजे यांना आशीर्वाद पाहिजे. काय पाहिजे? आशीर्वाद. पण मला सांगा, देव अडवतो का यांच्या नाकर्तेपणामुळे यांचे आशीर्वाद अडलेत? नाकारते म्हणून. कोणामुळे आशीर्वाद अडले? जे नाकारतेपणा. मला 14 दिवस भेटल ते भेटल, ते मला किती वर्ष लागलेत? 40 वर्ष. मग कोण आडवा आला? देव आडवा आला का तुमचा स्वभाव आडवा आला? स्वतः. एक साक्ष आवडली चहाची. अयोग्य वस्तू कुठे विकत होत्या? दुकानात. दुकानात. पण ज्यास अयोग्य वस्तू गेल्या, परमेश्वराने धंदा काय केला? वाढवला.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं आशीर्वादा अगोदर नम्रता येते. येस आमेन. काय येते? आशीर्वाद अगोदर आम्ही फक्त नम्रता. विश्वास धरतो. काय धरतो? विश्वास ठेवतो. बायबल वाचा. लिहिले नीतिसूत्रामध्ये गर्व येण्या अगोदर नाश येण्या पहिले काय येतो? गर्व. गर्व. आणि आशीर्वाद येण्या अगोदर काय येते? नम्रता. मग नम्र बनण्याचं काम कोण करतं? पवित्र आत्मा. म्हणजे पवित्र आत्मा येईल तर तुम्हाला हंबल करेल आणि जे तुम्हाला 40 वर्षांतर भेटणार आहे ते 14 दिवसात तुम्हाला भेटेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थना थांबल्यात का चर्च? तर तुम्ही चेक करा. माझा देहामुळे तर माझ्याशिवाय थांबले नाहीत ना, मला देहाच्या नाकर्तेपणापासून बाहेर पडावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा विश्वास चांगला आहे पण तुझं जुनं जीवन तुझ्या आशीर्वादा विरोधात येतं. येस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? यांचा उद्देश कुठे जायचं? कनानमध्ये. कानांमध्ये. दूध मत वाहणारा देश, भरपूर तिथं पीक, भरपूर उत्पन्न, ब्लेसिंग्स आहेत. काय आहेत? ब्लेसिंग. Blessings. मग कुणी लांबवले? स्वतः. स्वतः. आज आमच्या पण प्रार्थना कोणामुळे लांबतायत? स्वतःमुळं. तुझा नाकर्तेपणा, तुझं समर्पण तू देवाला करत नाही, पवित्र आत्मा तू घेत नाही, तुझं जीवन टर्न होत नाही, म्हणून जे आशीर्वाद जवळ आहेत ते लांबतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला वाटतं भेटलं पण ते परत लांब का? पवित्र आत्म्याचं काम मिसिंग आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आशीर्वाद व्हायचंय का? येस. कमॉन, ब्लेस व्हायचंय का? येस. कोणाला घ्या? पवित्र आत्म्याला. आणि ज्याला घेतलंय त्याला ऐका. येस. येस. त्यांनी देवाला घेतलं, सांगते घेतलं का नाही घेतलं? येस घेतलं. पण देवाला ऐकलं का? नाही. नाही. हे पुढच्या आठवडे आपण शिकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पवित्र आत्मा येईल तर तुम्हाला पहिले शिकवल तर खरं. येस. काय करेल? शिकवण. शिकवण. आणि तो तुमच्यात बदलाव आणल. जसं तुम्ही चेंज व्हाल, हा जो प्रवास लांबतोय आशीर्वादाचा, हा प्रवास लांबणार नाही, हा प्रवास सोपा होऊन जायचा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थना चांगल्या आहेत, तुमचा विश्वास पण आहे, फक्त काय नाहीये? पवित्र पवित्र आत्मा. आत्मा. समर्पण नाहीये परमेश्वराला. पवित्र आत्मा नसेल तर समर्पण तरी कसं असतं? येस. कोणतरी पाहिजे काय घालणार? गळ गळ घालणार. घालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा कोणी लहान लेकर त्याला आई वडील नसतील, काय नसतील, आई वडील. आपल्याला दया येते, काय येते? दया. येते. का? कारण आपण म्हणतो त्याला घडवणार कोणी कोणी नाही. नाही. तसंच आम्हाला आहे. पवित्र आत्मा नसेल तर आम्ही बी त्या लेकरासारखेच आहेत, येस. शेपलेस. पण ज्यास पवित्र आत्मा येईल आम्हाला आकार असणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आमच्या हातात आहे, आमच्या प्रार्थना ब्लेस होणं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमचे प्रार्थनेचे उत्तर अडवत नाही, आम्ही घेण्यापासून स्वतःला अडवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुझ्या मागण्या अगोदर तुझं मागणं काय तुझ्या देवाला ठाऊक आहे, देव ते देतो, पण आम्हाला घ्यायसाठी विलंब लागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा नाकर्तेपणा आम्हाला तो घेऊ देत नाही. Yes. का? आम्ही देहात जगतो, पण एकदा का आत्मा आला देहाचं कार्य नष्ट होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% तुम्ही ब्लेस व्हाल. मग तुमची किती मोठी अडचण असू द्या, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याद्वारे 100% रिझल्ट येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या आत्म्याद्वारे? देवाच्या आत्म्याद्वारे. अत्यंत किचकट केस आहे. कशी केस आहे तुमची? किचकट केस. तुम्हाला वाटतं ना मला टाइम द्यावा 2-3 तास, फार किचकट केस आहे. आत्मा त्याला सॉल्व्ह करून टाका. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तुमच्या आतमध्ये बदलाव आणल, म्हणजे तुम्हाला कळल का तिथं पोहोचायचं कसं आणि घ्यायचं कसं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रार्थना करा का मला काय पाहिजे पवित्र आत्मा पाहिजे. तो तुम्हाला तयार करणार. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आत्मा नाही येत आम्ही एकटे आहेत. मग आपण नेहमी रडतो ना, मी कसा आहे? एकटा आहे. बरोबर, तू एकटाच आहेस, पण आत्मा येईल ना तू एकटा राहणार नाहीस. येस. तुला बळ भेटून आतून तुझ्या प्रार्थनेत तुला बॅकअप भेटेल का नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे आणि माझा देव मला विजय देणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुमची प्रार्थना सामर्थ्यवान व्हावी का? येस. तुम्हाला बघून सैतान पळावा का? येस. मग कोणाला घ्या? पवित्र आत्म्याला. पवित्र आत्म्याला घ्या, कारण 100% सैतान त्या आत्म्याला घाबरतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आत्मा फरक पाडतोच. येस. पण आज हा आत्मा मंडळीकडे पाहिजे. विदाऊट आत्मा मंडळी मेलेली आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त शरीर कुठे येतं? चर्चला. चर्चला येतं, जात एक पद्धत लागली, पण आत्मा मंडळीत असेल तर ती मंडळी मेलेली नाही, ती मंडळी जिवंत असणार. येस Yes, yes. आमेन. आणि त्या मंडळीत नेहमी चिन्ह चमत्कार घडतील. Yes. त्या मंडळीत नेहमी साक्ष प्रभू घडवल आणि आपली महिमा प्रगट करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाचं काम आहे. मंडळी म्हणजे फक्त पास्टर आहे का? नाही. आपण सर्व कोण आहोत? मंडळी Yes, आहोत. मंडळी समर्पित होईल, मोठं कार्य आपण पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, मोठं कार्य पाहण्यासाठी देवाच्या आत्म्याला घ्यायचं. Yes. येस. स्वतःकडून होत नाही ना, म्हणा प्रभूला का प्रभू मला तुझा आत्मा पाहिजे. येस. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जस देवाला म्हणाल, देवाला दिसल, अप्रोच तुमचा असा पाहिजे ना का देव इम्प्रेस झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण इम्प्रेस झाला पाहिजे? परमेश्वर. तळमळ तर दाखवा कोणाला बदलायची.
येस प्रभूला. कोणाला? प्रभूला. कारण प्रभू मला बाहेर पडायचंय. नाही होत प्रभू, का होत नाही? पण मला करायचं ना परमेश्वर. देव तुम्हाला शिकवल पवित्र आत्म्याद्वारे कसं बाहेर पडायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ऍटलीस्ट ती प्रार्थना तर करा. कोणाकडं? देवाकडे. पडतात, सगळे पडतात, चुकतात, सगळे चुकतात, पण चुकल्यानंतर तो पश्चाताप देवाला दाखवा. Yes. का देवा मी का बाहेर पडत नाही, का माझ्याकडून होत नाही, मला बाहेर पडायचं, Yes. मला बदलायचंय प्रभू, मला ओव्हरकम करायचंय. यात तुमची तळमळ बघाल, देव बाहेर काढणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला हार्ट पाहिजे. काय पाहिजे? हार्ट. हृदय पाहिजे. देव हृदय बघतो, हा कसं अप्रोच करतोय माझ्याकडे. याला कळतंय चुकतोय, याला कळतंय हे नाही केलं पाहिजे, पण तुझे काय प्रयत्न आहेत त्याच्यातून मी बाहेर पडावे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त एवढं म्हणणं माझ्याकडून नाही होत. देवा तळमळ दाखव पवित्र जीवन जगण्याचा आनंद मला पाहिजे प्रभू. मला ब्लेस व्हायचंय पित्या, मला तुझ्या हृदय जवळचं बनायचंय परमेश्वर. Yes. मला पण वाढायचंय आत्म्यात, मला पण तुझी सेवा करायची परमेश्वर. जसं तुम्ही ते हार्ट दाखवाल, लॉर्ड तुम्हाला अप्रोच देणार. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणलं पाहिजे. आपण म्हणणार नाही तर होईल का? आपल्याला देवाने काय दिलंय? मूग दिलंय. काय दिलंय? मूग दिलंय. गप बसू नका, बोला देवाशी, म्हणा प्रभूला का नाही होते पण मला करायचं. 10 वेळेस म्हणा, 10 वेळेस पडा, 20 वेळेस म्हणा, का देवा मला काय करायचंय. करायचंय. देवाचा आत्मा उतरल तुमच्यावर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आणि देव तो तयार आहे. तो म्हणतो का जो कोणी भुकेला आहे, तहानेला आहे, त्यांनी मजकडे यावं. मी त्याला असं पाणी देईल का त्याच्या आतून नद्या वाहतील. येस आमेन. काय वाहतील? नद्या वाहतील. नद्या वाहतीलच्या देवाचा गौरव तिथं होणार. येस आमेन. म्हणजे तुझ्याद्वारे अनेक लोकांना प्रभू तृप्त करणार. येस Yes, हालेलुया. amen. पण कुणी मागितलं पाहिजे, आपण मागितलं पाहिजे. मागता आलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कालचं उदाहरण सांगतो. काल आम्ही चर्चच्या कामासाठी दिवसभर फिरत होतो. संध्याकाळी जातात आम्हाला 5:30 वाजले. घरी इथं परत चर्चमध्ये यायचं होतं सेटअप लावायसाठी. आणि मुलीची इच्छा होती का मॉलला घेऊन जायचं ड्रेस चेंज करण्यासाठी. आता फार फिरलो होतो मी, शुभम. जसं घरी गेलो, दारात छोटी मुलगी प्रतीक्षा घेऊन थाळी, एक ट्रे आणि ग्लास. गेटमध्ये एंट्री बी नाही केली तर लगेच ग्लास. मुलं अरे वा आज वेगळं दिसतं. पाणी पिलो, लगेच टावेल. फार दमलेत, आंघोळ करून घ्या, फ्रेश व्हा बरं. अरे नाही म्हणजे पटकन आपल्याला तुम्ही फ्रेश झाले तर मॉलमध्ये जाता येईल. म्हणजे अप्रोच कसा आहे. जर ती डायरेक्ट मला म्हणली असे, डॅडी चला बरं मॉलमध्ये, मला जाऊ दे बा, थकून आलं मी नेत. पण जसं पहिले तिने पाणी दिलं, लगेच तिने असं रेडी सगळं घेऊन अप्रोच माणसाचं माइंड चेंज करून टाक. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभूला अप्रोच करता आलं पाहिजे का प्रभू मला पवित्र आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही महत्व दाखवणार परमेश्वरचं माझ्या जीवनात काय आहे, प्रभूला आवडणार असे लोक. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला पण रिस्पेक्ट पाहिजे. काय पाहिजे? रिस्पेक्ट. तो रिस्पेक्ट द्या परमेश्वरला. का देवा तू आहे तर सगळं, तू नाही तर काही नाही परमेश्वर. आणि जसं तुम्ही तो अप्रोच प्रभूला दाखवाल, तो आत्मा तुमच्यामध्ये येऊन राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आत्म्याद्वारे लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, ब्लेस व्हायचंय का? येस तुम्हाला कारण पाहिजे का? म्हणजे Yes. आशीर्वाद पाहिजे का? हे तुमच्या हातामध्ये आहे. का Yes. पवित्र आत्म्याला घ्यायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% तुम्ही ब्लेस व्हाल. आणि तुमच्या प्रार्थना फक्त स्वतःपुरतं राहणार नाही, तुमच्या प्रार्थना लोकांना ब्लेस करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का तुझ्या आतून जीवन पाण्याच्या काय वाहतील नद्या वाहतील. आणि नद्यामध्ये लोक तृप्त होतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही मंडळी नको याच्यात. Yes. ही मंडळी जिवंत पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सगळे जिवंत होतील, आमचा प्रवास पुढे पुढे जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमचा प्रवास थांबला नाही पाहिजे, आमचा प्रवास पुढे गेला पाहिजे. येस येस. किती लोक इच्छा करतील? आज परत प्रार्थना करू का देवा पवित्र आत्म्याचा स्पर्श मला कर. प्रार्थनेचा आत्मा टाक, समर्पणाचा आत्मा टाक. तू ये माझ्यामध्ये देवा, मी तुला महिमा देईल. Yes. आणि जसा आत्मा येईल रिझल्ट येणार. येस Yes, आमेन. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभा राहूया, प्रे करूया आपण. ओ थँक्यू जीसस, थँक्यू फादर. चर्च तळमळ प्रार्थना देवाने आपलं आमंत्रण दिलंय. तो म्हणतो का तू विश्वास केलास, तू माझ्या रक्तावर विश्वास करतो, त्याद्वारे तुझे पाप शुद्ध होतात. तू विश्वास करतो, त्याद्वारे तुझा देह मरण पावतो. येस पण जर हे घर रिकामी ठेवलं, हे पुन्हा देहाकडे वळणार. तू यात आत्मा पेर, आत्मा आत्म्यात घेऊन चालेल, आत्मा प्रभूची महिमा करल. मग देहाचा तुझ्या संघर्ष होईल आणि आत्मा जिंकल आणि तू देवाची महिमा पाहणार. तुला पण वाटतं ना बाहेर पडावं, तुला पण तर वीट आला नाही जीवनाचा, तुला पण तर वाटतं ना का मी लोकांचे बोलणे खावे, का मी असं वागावं, मला पण वाटतं मी बाहेर पडावं. अनेक वेळेस तुला वाटतं का लोक मला समजून घेत नाही,
कारण त्यांना फक्त तुझं वायफट जीवन दिसतं, पण तुझ्या आतमध्ये पण एक चांगला मनुष्य आहे जो म्हणतो का मला बाहेर पडायचंय, मला बदलायचंय, Yes, yes. पण तुझ्यातला अशक्तपणा तुला बाहेर पडू देत नाही, Jesus. तुझ्या मधला नाकर्तेपणा तुला बाहेर पडू देत नाही. Yes, yes, sir. पण आज देव तुला आमंत्रण देतोय, Jesus. तुला बाहेर पडायचंय का? Yes, yes, या sir. पवित्र आत्म्याला अंगीकार कर. Yes, Jesus. आणि जे वचन तू ऐकलं म्हणावं yes. देवा, जर हे वचन मी ऐकतोय Yes, आज या Papa. सेवकाच्या मुखातून जे तुझ्या पवित्र शास्त्रात लिहिलंय, Yes, मला याचा Papa. अनुभव दे, Yes, माझ्या Father. जीवनामध्ये ये, हो दे, मला या Papa. अशक्तपणातून बाहेर पडायचंय, Yes, yes, sir. मला माझं समर्पण तुला करायचंय. हो दे, Papa. लोकांनी का म्हणावं तू निंदक आहेस, Yes, लोकांनी yes. मला का म्हणावं का तू दारुडा आहेस, Yes, yes, लोकांनी मला sir. का म्हणावं की तू व्यभिचारी आहे, Yes, लोकांनी yes. का म्हणावं मला नाकाच्या नजरेने पाहावं. Yes, नाही, मी Father. आत्म्यात जगणार, Yes, आत्म्याची Father. फळं माझ्यामध्ये दिसतील, Yes, Papa. मी देवाचा गौरव करणार, Yes, मी Father देवाची God. महिमा करणार, Yes, का तुझ्या Jesus. रक्तात तू मला विकत घेतलं, Yes, sir. तू आपला प्राण देऊन माझा प्राण सोडवलाय परमेश्वरा, Yes, Papa. वायफट जीवनासाठी नाही, Yes, तुझ्या yes, sir. गौरवासाठी. Yes, आणि जे Jesus. प्रगटीकरण तू मला दिलं, Yes, hey, Papa. मिश्रातून तो बाहेर पडला, Yes, Father. पण कनान तुला भेटाना, Yes, yes. तुला sir. जे हवंय ते तुला भेटाना. Yes, yes. आपला प्रवास का लांबतोय, Yes, Jesus. का देव तुला पुढे घेऊन जात नाही, Yes, yes. का आशीर्वाद देऊन तुला गाठत नाही. Yes, Jesus. देहाचं कार्य मार, Yes, yes. देहाचं कार्य मार. Yes. आशीर्वाद येण्यापूर्वी, Yes, Father. सन्मान होण्यापूर्वी Yes, sir. देव नम्र करतो, Yes, Jesus. आणि पवित्र आत्मा येईल तो तुला तोडणार, Yes, Amen. तो तुला नम्र करल, Yes, तो Father. डोळ्यांवर नियंत्रण आणल, Yes, Jesus. तो जिभेवर नियंत्रण आणल, Yes, hey, तो Papa. स्वभावावर पहारा ठेवल. Yes, yes, तो sir. चुकीचे लोक, वायफट लोक, Yes, देहाचे लोक, पापी लोकांना तुझ्यापासून दूर दूर घेऊन Yes, जाईल. Father God. तू आत्म्यात वाढशील, Yes, Jesus. तुझ्यामध्ये नम्रपणा येईल, Yes, hey, तू Papa. लीनपणा येईल, Yes, तू sir. ब्लेस होशील, Yes, तू देवाचा Jesus. महिमा पाहशील. Yes, Amen. लॉर्ड, आम्ही प्रार्थना करतो, हो दे बाप्पा. काही अवघड नाही पवित्र आत्मा मिळणं. Yes, yes, Father. असं वाटू देऊ नको का अवघड आहे, नाही, सोपं आहे, Yes. सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. येशूने सोपं केलं, Jesus. Yes, Father. कारण त्यांनी त्याचा रक्ताद्वारे मला स्वच्छ केलं, Yes, yes, sir. त्याने आपला प्राण देऊन मला विकत घेतलंय. Yes, हे बाप्पा. आता विश्वासाद्वारे मी स्वच्छ करण्यात आलो, Yes, sir. पण हे घर रिकामी राहू नये. Yes, Jesus. तो म्हणतो रिकामी राहिलं तर साथ येतील, Yes, yes. हे घर रिकामी ठेवू नकोस, Yes, Father. हे पवित्र आत्म्याने भर. Yes, Amen. कमान प्रार्थना करा, Yes, Jesus. का देवा मी वचन ऐकलंय, मला आत्म्याने भर. ज्यांना आत्मा पण थंड झालाय, म्हणा आज पुन्हा स्पर्श कर, Yes. पुन्हा आत्म्यात मला संजीवित कर, पुन्हा ते प्रेम जे कमी झालंय, पुन्हा तुझ्या प्रतीचा आवेश कमी झाला, Yes, आजच्या बाप्पा. प्रार्थनेत माझा आवेश नवीन कर. Yes, yes, आजच्या Lord. प्रार्थनेत तुझ्या प्रती माझा प्रभू जो तळमळ होती पूर्वीची, हो, बाप्पा. ती पुन्हा नवीन कर. Yes, आजपासून बाप्पा. नवीन आवेश, आजपासून आवेश. नवीन धावणं, Yes, आजपासून बाप्पा. नवीन जगणं, Yes, आजपासून Father. नवीन जीवन चालणं. प्रभू Yes, तुझी बाप्पा. महिमा प्रगट कर. Yes,